गणेशसारखी नाश्त्यामध्ये पिठलं भाकरी कोणाकोणाला आवडती ते तुम्ही मला नक्की सांगा. तर हे बघा त्याचा नाश्ता काय चालू आहे. रात्री मी पिठलं बनवलेलं होतं आणि ते त्याला खूप आवडलं आहे. म्हटलं की मला गरम करून पिठलं आणि थोडीशी भाकरी दे. तर पिठलं आणि थोडीशी रात्रीची शिळी भाकरी असं त्याचा नाश्ता चालू आहे. तर कोणाकोणाला आवडतं सांगायला विसरू नका. वातावरण किती सुंदर झालं आहे. सकाळचे थंड वातावरण, सूर्य उगवलेला आहे. तर कोणाकोणाला आवडलं वातावरण आमच्या इकडचं नक्की सांगा. सगळ्यांना शुभ दुपार. हे बघा कशी बाजूनी बसली. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आम्ही पण जेवण करायला बसलोय आणि आमची मांजरं, कोंबड्या, कुत्री सगळी आमच्यासोबत आहेत. हे बघा ह्या. आणि जेवणात काय काय असते तुम्हाला दाखवते. तर रात्रीचे पिठलं केलं होतं ते आम्ही पण घेतलंय दुपारी जेवताना आणि आत्याने आणलेला आहे करडईच्या भाजीचा ठोप. तर मागे मी तुम्हाला दाखवलं होतं करडईची भाजी रानात लावलेली ती आता छान अशी उगवली आहे. आत्या गवार खुरपायला गेलत्या. तर दुपारी जेवण करायला घरी आल्यात. चपाती भाकरी इकडे छान असं टोपल्यामध्ये ठेवले झाकून. मिक्सरला शेंगदाणे बारीक करायचे होते ते राहिलेत तसेच लाईट नव्हती म्हणून ते पण थोडेसे घेतलेत खायला. आज जेवणात मी ह्याची भाजी बनवली घेवड्याची. रानातला आमचा तुम्हाला घेवडा माहितीच आहे मी बरेच वेळा तुम्हाला दाखवलेला आहे. तर त्याचीही मी कढईमध्ये मस्त सुकी भाजी बनवली आहे. तर भाजी ही कशी बनवली आहे म्हणजे जास्त काय हे केलेलं नाही आहे. थोडंसं आपला घरचा इसूर घालून शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून बनवलेली आहे मस्त गावाकडच्या पद्धतीची घेवड्याच्या शेंग्याची भाजी. तर मग कोणाकोणाला मी केलेली भाजी आवडली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आम्ही तिघंजण आज जेवण करायला बसलो आहे. हे मी आणि आत्या आणि आमचे ससे भाऊ पण बघा इकडे बसलेले आहेत. झालेत त्यांच्या चपात्या खाऊन. या मग सगळ्यांनी जेवायला.